नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आता आपण पाहिलेत की सार्वजनिक उत्सव आहेत. त्याच्यामध्ये गणपती असेल, दहीहंडी असेल, ईद-ए-मिलाद असेल, तसेच लक्ष्मीगीत असेल. असे 4-5 सण एकत्र आलेत. या सर्व सणाचा पोलीस स्टेशनवरती कसा दबाव असतो किंवा काय त्यांना नियोजन करावं लागतं या संदर्भात कशी खबरदारी साहेबांनी घेतली आहे? आपण बार्शी पोलीस स्टेशनमध्ये आहोत. आपल्याबरोबर बालाजी कुकडे साहेब आहेत, जे की पी-आय त्या ठिकाणचे. साहेब नमस्कार. नमस्कार. सार्वजनिक सण म्हटलं की जबाबदारी येते आणि मेनली पोलीस स्टेशनवर जास्त जबाबदारी असते. तर या संदर्भात आपण काय खबरदारी घेतली? सार्वजनिक उत्सव म्हटल्यानंतर पोलिसांवरती निश्चितच जबाबदारी असते. अ, प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे, समुदायाचे लोक असतात आणि सार्वजनिक सण उत्सव जेव्हा साजरे होतात, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, भांडणं होऊ नयेत, त्यासाठी पोलीस प्रशासन नेहमी खबरदारी घेत असतं. आता आपण पाहिलं तर आगामी आपल्याकडं आता दहीहंडीचा उत्सव आहे. त्यानंतर गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये ईद-ए-मिलाद हा सुद्धा उत्सव आहे आणि निश्चितच आम्ही त्याची पूर्ण तयारी केलेली आहे. सर्व गणपती मंडळांच्या मीटिंगचं नियोजन सोमवारी ठेवलेलं आहे. दहीहंडी मंडळाच्या सगळ्यांची मीटिंग घेतलेली आहे. मीटिंगमध्ये आम्ही त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत. नियमामध्ये कसं राहायचं आणि त्या पद्धतीनं त्याचप्रमाणे दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना गोपाळ जे आहेत, त्यांनी सुद्धा शिस्तीमध्ये कसं राहायचं याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलंय. सर्व दहीहंडी मंडळांनी आम्हाला शांततेमध्ये उत्सव साजरा करण्याचं आश्वासित केलेलं आहे. आम्ही त्यांना रीतसर कायदेशीर परवानगी घेण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यांनी परवानगी घेण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. त्याच्यानंतर साहेब असं एक विचारायचं होतं की गणपतीच्या देखाव्याबद्दल तुम्ही काय मंडळांना काय सूचना केल्यात का? गणपती मंडळांना त्यांची मीटिंग सोमवारी ठेवलेली आहे. त्यापूर्वी आम्ही एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. आपल्या बार्शी शहरामध्ये जेवढे पण गणपती मंडळ आहेत, त्या मंडळाच्या अध्यक्षाला आपण त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आमच्या पोलीस स्टेशनचे मी, त्याचप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनी बीट जमादार असे सुद्धा त्या ग्रुपमध्ये आहेत. त्या ग्रुपवर ऑनलाईन प्रोसेस रजिस्ट्रेशनची कशी आहे, हे आम्ही सविस्तर मेसेज टाकलेला आहे आणि त्यांना ते ऑनलाईन प्रोसेस करून रजिस्ट्रेशन करून घेण्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तर गणपतीचे देखावे वगैरे जे आहेत, तर रस्त्यावर पूर्णपणे रस्ता क्लोज न करता येणाऱ्या जणांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं ते देखाव्याचं स्वरूप असावं आणि ओपन देखावा असेल, तर एकाच वेळी जास्त लोकं बघू शकतात आणि पटकन ते वापस जाऊ शकतात. आणि जर समजा असं हिडन टाइप असं जर केलं, तर वन टू वन लोकांना सोडावं लागतं आणि मग वेळ पण गर्दीचं प्रमाण वाढतं, वेळ पण लागतो आणि त्यामुळं गर्दी खूप जास्त वाढते. तर ते टाळण्यासाठी ओपन देखावे ठेवण्यासाठी आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि निश्चितच गणपती मंडळाचे सदस्य सुद्धा आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. विसर्जनाच्या अगोदरच ईद-ए-मिलाद देखील त्या ठिकाणी आलेला आहे. तर या संदर्भात दोन्हीचं पण तुम्हाला सलोखा ठेवायचा आहे. या संदर्भात काही नियोजन केलंय का? आपल्या बार्शी शहरामध्ये मी पाहिलं यापूर्वी सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशीच मोहरमचा सण होता. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंताच्या रथाची मिरवणूक पूर्ण शहरामध्ये होती आणि मोहरमची सुद्धा मिरवणूक होती. तर त्यावेळेस सामाजिक सलोख्याचं दर्शन आम्हाला ह्या बार्शीमध्ये झालेलं आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय, दोन्ही प्रकारचे उत्सव एकाच दिवशी असताना एकदम आनंदानं आणि कुठलाही गालबोट लागू न देता शांततेमध्ये त्यांनी साजरे केले. निश्चितच ह्या गणपती उत्सवाच्या दरम्यान ईद-ए-मिलाद हा उत्सव आहे. दोन्ही धर्मियांचे लोक सामंजस्यानं आणि शांततेनं तो उत्सव साजरा करतील याचा मला विश्वास आहे. शेवटी एकच प्रश्न आहे सर, की या सर्व गोष्टीमध्ये जनतेला काय आव्हान कराल, की कशाप्रकारे वागलं पाहिजे? दोन्ही सण आहे, सार्वजनिक सण आहेत, सगळ्यांचे सण असतात, सर्व जाती धर्माचे सण आहेत. कशाप्रकारे वागलं पाहिजे किंवा कशाप्रकारे लोकांना त्रास होऊ नये याप्रमाणे वागलं पाहिजे? थोडासा एक जनतेला संदेश द्या. जनतेला संदेश आमचा असा राहील, की ह्या गणपती उत्सव किंवा दहीहंडी उत्सव यामध्ये महिला, मुलं खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यामध्ये त्यांच्यासोबत असणारे मोबाईल, दागिने, मौल्यवान वस्तू ह्यांची त्यांनी काळजी घ्यायची आहे. चोरी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यायची आहे. साध्या वेशामध्ये किंवा आमचे गणवेशामध्ये सुद्धा आमचे पोलीस बांधव तिथं असणार आहेत. तरी पण आपल्या किमती साहित्याची काळजी त्यांनीच घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जनतेनं या कालावधीमध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही. जर काही तक्रार असेल किंवा असं काही वाटलं, तर त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन संपर्क करायचा आहे. आमच्याशी त्या गोष्टी सांगायच्या आहेत.
अफवावर विश्वास ठेवायचा नाही. सोशल मीडियावरती काही आक्षेपार्ह असेल तर त्याबद्दल सुद्धा लगेच गोंधळ न करता रिएक्ट न होता आमच्याशी समन्वय साधा. नक्कीच आपण त्यातून मार्ग काढू आणि जनतेनं गर्दीमध्ये फिरत असताना स्वतःच्या लहान मुलांची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचं आहे. सार्वजनिक सण आहेत त्याप्रमाणे तुम्ही साहेबांनी जशी काळजी घ्यायला सांगितली त्याप्रमाणे काळजी घ्या आणि आनंदाने साजरे करा सण असं साहेबांचं म्हणणं आहे. मी देखील असंच आवाहन करेल आणि सर्व सामाजिक सलोखा राखण्याचा सर्वांनीच प्रयत्न करा. कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.